वर एक एका पेजवर एक पॉईंट नोट तुम्हाला कव्हर करायचा आहे. एक पॉईंट एका पेजवर कव्हर झाला पाहिजे. शॉर्ट नोट सगळ्यांनी काढायचे. समजतंय का सगळ्यांना? बरोबर. आणि नाही तर मग परत रीड करा. बरोबर. नोट्सची गरज नाही. टेक्स्टबुक इट सेल्फ युअर नोट्स है ना. यू कॅन चूज एनिथिंग. बरोबर. एकतर स्वतः नोट्स काढा डीएनआरपी परफेक्ट झालं असेल तर, नाहीतर मग डीएनआरपी परफेक्ट झालं नसेल तर परत एकदा रीड करा तुम्ही स्वतः. अर्धा तास कुंद, अर्धा तास कुंद एनसीआरटी, अर्धा तास कुंद स्टेट बोर्ड, दोन्ही पुस्तक वाचायचे आपल्याला. समजतंय का? बरोबर. नंतर अजून काय करता तुम्ही? बोला. अभ्यास करता अजून काय करता? 6 तास 5 तास सांगितलं तुम्हाला, काय करता अजून? बरोबर. यस. याच्यामध्ये अर्धा तास आपला अजून काय होतं? क्विज प्लस डीपीएस. क्विज प्लस डीपीएस. समजतंय का? रिडिंग झाली टिक करायचं. क्विज डीपीएस सॉल्व्ह केली टिक करायचं. बरोबर. किती वेळ झाला आता? 1.5 तास झाला, 1 तास झाला, अर्धा तास झाला, 3 तास झाला, अजून 1 तास बाकी आहे. अजून 1 तास बाकी आहे. काय कराल मग आता? काय कराल मग आता? बोला. रिव्हिजन करा. नोट्स इनकम्प्लीट असेल तर नोट्स कम्प्लीट करा. बरोबर. आणि ऍटलीस्ट अर्धा तास काय करायचं तुम्हाला? एमसीक्यू सॉल्व्ह करायचं. समजतंय का? बरोबर. इथे काय कराल? रिव्हिजन प्लस एमसीक्यू. प्रत्येकाने एक बुक फायनल करा. एक बुक फायनल करायचं प्रत्येकाने. कोणतं बुक आहे तुमच्याकडे? बायोचं आहे का एखादं? मला बायोचं सांगा ऍटलीस्ट. असंच या ठिकाणी कोणतं एक बुक मॉड्यूल असेल, क्लासेस कडून तुम्हाला मॉड्यूल भेटले असतील फिजिक्स केमिस्ट्रीसाठी मॉड्यूल, इट्स ओके. बरोबर. किंवा एखादं बुक तुमच्याकडे असेल बायो फिजिक्स केमिस्ट्रीसाठी, इट्स ओके. नसेल तर लायब्ररीमधून इश्यू करा, काही प्रॉब्लेम नाही. है ना. प्रत्येकाला एक बुक अलाव करतो मी, काय प्रॉब्लेम. बरोबर. कोणतं बुक काय तुमच्याकडे? नाही आहे अजून? बुकच नाही? एमसीक्यू सॉल्व्ह करत नाही अजून? काय नाहीये? एमसीक्यू कलेच नाही मग आतापर्यंत? कशातून करता मग? ओके. चालेल. मोबाईलचे ऍप आहेत, टेलिग्रामचे आहे, त्याच्यातून डाउनलोड करून घ्या किंवा मी पाठवत चालेल ग्रुपवर. ऍटलीस्ट रोजचे एमसीक्यू तेवढे सॉल्व्ह करा. बुक नसेल बुक घेऊन जा. कोणतं बुक म्हणून करते? ऍप कोणतं? नीड बायो. त्याच्यावर एमसीक्यू येतात. चॅप्टर वाईज का पॉईंट वाईज? लाईन बाय लाईन एनसीआरटीचे येतात. बरोबर. है ना. व्हेरी गुड. लाईन बाय लाईन येतं सगळ्यात बेस्ट. नाहीतर ऍटलीस्ट पॉईंट वाईज पाहिजे आपल्याला. बरोबर. है ना. नंतर चॅप्टर वाईज पण लागेल नंतर. ऍटलीस्ट पॉईंट वाईज लाईन टू लाईन असेल तर व्हेरी गुड. लाईन वाईज कोणतं आहे? कोणतं? नीड बायोलॉजीचं लाईन टू लाईन आहे डायरेक्ट. एमसीक्यू. व्हेरी गुड. बरोबर. तू कोणतं करते? मोबाईल वरून सगळे मोबाईल. व्हेरी गुड. ऍडव्हान्स स्पीड जनरेशन. कोणतं कोणतं ऍप? काय? 36 ईयर पीवायक्यू त्याचा ऍप आहे. पॉईंट वाईज त्यातून एमसीक्यू सॉल्व्ह करते. व्हेरी गुड. एक्सलंट. है ना. तर सगळ्यांनी बरोबर एकतर ऍप वरून करा, मॉड्यूल मधून करा, बुक मधून करा, पण कंपल्सरी एमसीक्यू है ना या ठिकाणी सॉल्व्ह करा. बरोबर. आणि मग काउंट झाला पाहिजे रोज किती एमसीक्यू सॉल्व्ह केले त्या पॉईंटवर. कोणत्या पॉईंटवर? पॉईंट वरती आहे त्याच्यावर किती एमसीक्यू सॉल्व्ह केले रोज ते काउंट आला पाहिजे. 10, 20, 25, 50 व्हॉट एव्हर. बरोबर. रोज एमसीक्यू किती सॉल्व्ह झाले डायरेक्टली काउंट आला पाहिजे. तुम्ही स्टार्ट करता पहिल्या एमसीक्यू पासून स्टार्ट केलं किती झाले तुम्हाला एंडचा नंबर समजतो. बरोबर. है ना. तेवढा तेवढं मॅथ येतं सगळ्यांना. है ना. यू कॅन काउंट द नंबर. बिलकुल लिहायचं त्याच्यावर. किती एमसीक्यू बायोचे सॉल्व्ह केले, किती केमिस्ट्रीचे केले, किती फिजिक्स. जमेल का सगळ्यांना? एवढं एवढं सुरू करा या वीक मध्ये. मग त्याच्यामध्ये काय चेंजेस करायचं, टाइम कमी करायचा, वाढवायचा. बरोबर. है ना. ते आपण बघू. है ना. नेक्स्ट मंडेला. या मंडेला नाही, त्याच्या पुढच्या मंडेला. बरोबर. एक 8-10 दिवस एवढा टाइम टेबल फॉलो करा सगळ्यांनी. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ. है ना. हा सक्सेस फॉर्म्युला आहे. हे करावं लागेल तेव्हा 600 स्कोर अचीव होईल, अदरवाईज होणार नाही. आणि हे तुम्ही करताय, पण याच्यामध्ये कंटिन्युटी नाही आहे असं मला वाटतं. बरोबर. एखाद दिवस करताय, दुसऱ्या दिवस नाही करत आहे. बरोबर. किंवा बायोचं करताय मग फिजिक्सचं करत नाही, फिजिक्सचं करताय मग बायोचं करत नाही, असं काहीतरी होतं. आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे? बरोबर. फॉर्मॅट बनवा एक डेलीचा. मी प्रत्येक वीकली चेक करेल सगळ्यांचा फॉर्मॅट किती आहे ना. ऍट द एंड संडेला हे करायचं नाही, शेड्यूल फॉलो. संडे चीट डे आपला. बरोबर. तिथे फक्त आपण वीकली टेस्ट देऊ. बरोबर. WWT वीकली वॉर टेस्ट. बरोबर. सगळ्यांनी आहे ना या ठिकाणी शेअर करत चला. बरोबर. यस प्रोग्राम जमेल का? बरोबर. आणि आपण संडेला काउंट करू या वीक मध्ये किती एमसीक्यू सॉल्व्ह झाले. बरोबर. त्यांचा काउंट आहे ना. काउंट आपण एका वीक मध्ये किती एमसीक्यू सॉल्व्ह होत आहेत त्याचा काउंट पण करू संडेला. दोनच गोष्टी, वीकली वॉर टेस्ट आणि काउंट. क्लिअर आहे सगळ्यांचं? जमेल सगळ्यांना? जमेल. तुम्ही करताय तेच सांगतोय मी, पण सिस्टमॅटिक वे मध्ये. आणि हा सक्सेस फॉर्म्युला हे इनपुट आहे.
हे इनपुट आहे आपल्याला करायचंय रोज डेली. मग कुठे लग्नाला जायचं नाहीये, कुठे जेवायला जायचं नाहीये, बरोबर, भंडाऱ्याला जायचं नाहीये, सगळं बंद. भूल जाओ. यावर्षी काहीच नाही. बरोबर आहे ना. हे सगळं आपल्याला करायचंय कुठपर्यंत, ऍटलिस्ट या ठिकाणी ऑक्टोबर एंड पर्यंत. कोणता महिना सुरू आहे आता? मे संपत आला. जून जुलै सप्टेंबर ऑक्टोबर, 4 महिने करायचं. मग पुढचा प्लॅन देईल तुम्हाला प्रोसेसिंगचा. पहिले इनपुट देतोय आपण 4 महिने. 4 महिने आपल्याला काय करायचं, इनपुट द्यायचंय. मग पुढे प्रोसेसिंगचा प्लॅन देईल. बरोबर. मग आपण काय करणार आहे पुढे, बरोबर आहे ना. डिसेंबर पासून तर रोज फुल टेस्ट, ती 720 मार्काची आपल्याला पूर्ण सॉल्व्ह करायची डिसेंबर पासून. रोज एक पेपर सॉल्व्ह झाला पाहिजे. पूर्ण सिलेबस तोपर्यंत कम्प्लीट होऊन जाईल आपला ऑक्टोबर पर्यंत. बरोबर आहे ना. नोव्हेंबर साठी प्लॅन देईल तुम्हाला, डिसेंबर साठी प्लॅन देईल, जानेवारी साठी प्लॅन देईल. फेब्रुवारी मध्ये परत तुम्हाला 1 महिना डेडिकेट करायला लागेल. कशासाठी? तुमच्या बोर्ड एक्झाम साठी. सो 15 फेब्रुवारी ते 15 मार्च तुमच्या हातात नाहीये. कारण तो तुम्हाला कशासाठी जाईल, परत बोर्ड एक्झाम साठी वेस्ट जाईल तुमचा. वेस्ट म्हणजे इन द सेन्स नीटच्या टर्म्स मध्ये. बरोबर. त्याच्यामुळे आपल्याला आधीच या ठिकाणी काय करावं लागेल, फुल टेस्ट सिलेबस करायला लागेल. रोज एक पेपर सॉल्व्ह झाला पाहिजे. आणि मग नंतर परत पुढे तुम्हाला वेगळा प्लॅन देईल काय, बरोबर, आफ्टर द एक्झाम. समजतं सगळ्यांना? ते ऍप्लिकेशन असत. बरोबर आहे ना. तर आता आपण इनपुट देतोय, नोव्हेंबर डिसेंबर मध्ये प्रोसेसिंग करू, आणि मग नंतर फायनली ऍप्लिकेशन. बरोबर आहे ना. रिझल्ट ओरिएंटेड आहे ना, तुमचा प्लॅन चेंज होईल. जमेल सगळ्यांना? सगळ्यांना जमेल का? आताच सांगून द्या. सर तुम्ही जास्त सांगताय, एवढं नाही करणार आम्ही. आताच सांगून द्या. हे सर तुम्ही तुम्ही फक्त शिकवाय काय चाललंय. बरोबर. काय असेल तुमच्या मनामध्ये आताच सांगून द्या. जमेल का? जर यस म्हणताय तर फॉलो करावं लागेल. अदरवाईज पनिशमेंट भेटेल. रिवॉर्ड अँड पनिशमेंट. जर फॉलो होतं टाइम टेबल तर रिवॉर्ड भेटेल, नाहीतर मग पनिशमेंट भेटेल. बरोबर. जास्त काय नाही. रिवॉर्ड छोटा छोटाच भेटेल, पनिशमेंट भी छोटी छोटी भेटेल. है ना. जास्त काही टेन्शन घेऊ नका. बरोबर. जर व्यवस्थित सगळे फॉलो करताय तर ट्रीट भेटेल दर वीक मध्ये. बरोबर. काही तर छोटी ट्रीट. जर व्यवस्थित फॉलो होत आहे तर, सॅटिस्फॅक्टरी अभ्यास होतोय तर, मला असं वाटतंय सगळे सॅटिस्फाय करतायत, किंवा मग जे करतायत त्यांना ट्रीट भेटेल. छोटीशी ट्रीट भेटेल काहीतरी. है ना. आईस्क्रीम असेल, चॉकलेट असेल, कॅडबरी असेल, वाटेवर, पण भेटेल. मोटिवेटिंग. आणि जे टेस्ट मध्ये चांगलं करतील स्कोअर, बरोबर, त्यांना प्राइजेस आहेत इथून पुढे. है ना. इथून पुढे प्राइजेस आहेत. बरोबर है ना. मार्क माय वर्ड. बरोबर. प्रत्येक वर्षी मी काय करत असतो, बरोबर है ना, प्रत्येक वर्षी मी काय करत असतो, यस या ठिकाणी टेस्ट घेत असतो, फुल सिलेबस. आणि त्याच्यामध्ये माझं, म्हणजे प्रत्येक टेस्टला वेगवेगळं गिफ्ट असतं, पण ती एक स्पेशल टेस्ट असते. त्याच्यामध्ये माझं गिफ्ट असतं स्टेटास्कोप. आणि ज्यांना स्टेटास्कोप भेटलंय आजपर्यंत, आजपर्यंत स्टेटास्कोप खाली गेलेलं नाही. ज्या बॅच मधून ज्याने ते स्टेटास्कोप घेतलेलं आहे, ते गिफ्ट, तो एमबीबीएस ला लागलेला आहे. तो एमबीबीएस ला लागलेला आहे. ते आजपर्यंत खाली गेलेलं नाहीये. तुमच्या बॅच मधून कोणाला भेटतं ते बघू आपण. नंतर ते स्टुडंट जेव्हा भेटतात तेव्हा ते सांगतात, सर तुमचा स्टेटास्कोप घेतलंय आणि मी एमबीबीएस ला लागलोय. तर ते तुमच्याकडून पण ऐकायचं ना. प्रत्येक बॅचच्या मुलाने आजपर्यंत आजपर्यंत खाली गेलेलं नाही ते गिफ्ट माझं. ज्याला भेटलंय स्टेटास्कोप तो लागलेलाच आहे कंपल्सरी एमबीबीएस ला. बरोबर. तर त्याला वेळ आहे अजून. पहिले हा टाइम टेबल फॉलो करा. जमेल का सगळ्यांना? सगळ्यांना जमेल का? बरोबर. सगळे हो म्हणताय, पण नंतर जर नाही भेटलं तर पण पनिशमेंट पण भेटेल. रिवॉर्ड सांगितलं, मी पनिशमेंट सांगितलंच नाही अजून. बरोबर. पनिशमेंट पण भेटेल. जमेल सगळ्यांना? हा टाइम टेबल फॉलो कराल? है ना. ज्याला लिहून घ्यायचं शॉर्ट मध्ये, रफ मध्ये लिहून घ्या. बरोबर. व्यवस्थित घरी गेल्यानंतर लिहा. आणि मग त्याच्यामध्ये टिक करायचे, त्याच्यामध्ये क्रॉस करायचे. हे डेली झालं पाहिजे. मी वीकली चेक करेल सगळ्यांचं. इट इज युअर ड्युटी. बरोबर. डेली है ना. बरोबर. या ठिकाणी रात्री झोपताना टेक अ फोटोग्राफ, सेंड टू मी. सगळे ठीक आहेत का? बरोबर. सेंड टू मी. दॅट इज युअर ड्युटी. मला समजलं पाहिजे. बरोबर. फिजिक्सचा कोणता चॅप्टर सुरू आहे, तुमचा कोणता अभ्यास करताय, केमिस्ट्रीचा कोणता चॅप्टर सुरू आहे, तो अभ्यास करताय, बायोचा कोणता पॉईंट स्टडी करताय, मला समजलं पाहिजे. किती एमसीक्यू करताय सॉल्व. मी रोज फक्त तेवढं बघेल. आणि तुमची फुल फुल टेस्ट पण होईल पीसीबी संडेला. बरोबर. पुढच्या संडेला आपण तुम्ही जे चॅप्टर पाठवताय त्याच्यावर फुल फुल टेस्ट घेऊ. पीसीबी 720. त्याच्यामध्ये किती मार्क येत आहे, आणि अजून काय करायला पाहिजे, तर प्लॅन चेंज होत जाईल आपला त्याच्यानुसार. तर बिलकुल आजपासून सगळ्यांनी, है ना, जे समजत नाहीये, पहिले काय लेक्चर डीएनआरपी, नंतर रिडिंग टेक्स्ट बुक, बरोबर, नोट्स, नंतर एक क्विज डीपीएस, नंतर रिव्हिजन प्लस एमसीक्यू. माझा हँडरायटिंग एकदम चांगलं आहे ना, कोणाला प्रॉब्लेम येणार नाही, पण मग तरी सांगतोय मी. बरोबर आहे ना. एखादा शब्द नाही समजला तर
है ना? बरोबर. सो यस, या ठिकाणी लेक्चर प्लस DNRP. जे नाही समजलं ते विचारून घ्या. बरोबर. रीडिंग रीडिंग टेक्स्ट बुक अँड नोट्स. एखादा शब्द एखादा शब्द समजत नसेल असं तर होणारच नाही. बरोबर आहे ना? एवढं चांगलं लिहिलंय मी तर, पण तरी बी जर नाही समजलं तर विचारून घ्या, मी सांगेल, काय प्रॉब्लेम नाही, डोंट वरी. बरोबर. नेक्स्ट आहे यस, क्वीज आणि DPS. है ना? बिलकुल डी सारखा दिसतोय, डी. है ना? क्वीज क्वीज बरोबर, अँड देन DPS. असाच असतो डी कंपल्सरी. आणि नंतर काय आहे ना? हे कोण वाचेल? सगळे वाचतील, आय नो. रिव्हिजन रिव्हिजन प्लस MCQ सगळ्यांना येते, है ना? गुड. लिहून घ्या पटकन. कॉलम बनवून घ्या. हा फॉर्मॅट करायचा आहे. एक रफ नोटबुक बनवायची आहे सगळ्यांनी, टाइम टेबलची स्पेशल. बरोबर. अजून या ठिकाणी वेगवेगळे तुम्हाला आहे ना, त्याच्यामध्ये चेंजेस करू आपण. बायोचा अजून सेपरेट देतो तुम्हाला मी. डायग्रामचं काय करायला लागेल, काय करायला लागेल ते पुढे जाऊ आपण. पहिले या वीक मध्ये फक्त एवढं फॉलो करा, हळूहळू जाऊ आपण. एकदम दिलं तर करणार नाही तुम्ही. पहिले एवढं तर उद्या 12 तास करायचं आता. रोज ऍटलिस्ट 12 आवर पासून स्टार्ट करतोय आपण. 12 तासाचा टाइम टेबल दिलाय तुम्हाला मी. झालंय की टिक करायचंय, ते कसं करायचं दॅट इज युअर हेडेक. जेव्हा टाइम भेटेल तेव्हा करा. पण हे सगळे पॉईंट झालेच पाहिजे PCBचे. हा, व्हेरी गुड. है ना? मला वाटलं होतं काय नाही समजत ते, सांग. कोणता शब्द नाही समजत? लास्ट. लास्ट रिव्हिजन. REV किती छान लिहिलंय. REV. रिव्हिजन. रिव्हिजनचा शॉर्ट फॉर्म आहे तो, REV. एकदम क्लिअर आहे ते, उलट ते सगळ्यात क्लिअर आहे बाकीपेक्षा तर. हरकत नाही. बरोबर. सो नाऊ सगळ्यांचं झालंय का लिहून? सगळ्यांचं झालंय का? जमेल सगळ्यांना? सगळ्यांनी रोज रोज फोटो शेअर करायचा आहे. झालं असेल तर ठीक, नाही झालं असेल तर क्रॉस. आणि वीकली बघतो मग मी किती गेम शिकवत होता. बरोबर. वीकली फॉर्मॅट देईल तुम्हाला, त्याच्यामध्ये सगळ्यांचा रिझल्ट येईल. बरोबर. समजतं सगळ्यांना? क्लिअर आहे सगळ्यांना? जमेल सगळ्यांना? कोणाला नाही करायचं आताच सांगून द्या. आताच सांगून द्या इकडे. है ना? सगळ्यांना जमेल का? सगळ्यांना सेपरेटली विचारतोय मी पर्सनली, या लाईन मध्ये सगळ्यांना जमेल का? कोणाला नाही जमेल, कोण नाही म्हणते, आताच सांगून द्या. जमेल का? नक्की सगळे हो म्हणतात बरं. हा, इकडे या लाईन मध्ये सगळ्यांना जमेल का? ताई काहीच म्हणणार नाही. हा, नाही नाही तर नाही सांग. अवघड वाटतंय का? नाही जमणार? जमेल. किती जमेल? किती बोल ना, काहीतरी बोल ना, बोलत जा. बोलत जा ना काहीतरी. किती जमेल? जेवढं जमेल तेवढं कर बस. तू जेवढं जमेल तेवढं कर, काय हरकत है ना? इकडे जमेल का बॉईज? जमेल का सगळ्यांना? सगळ्या हो म्हणतात. बघू आता. बघू आता. मेहनत करावी लागेल, मेहनतीला पर्याय नाहीये. इकडे येत आहे तू समोर. ज्यांना बोलायचं इकडे येऊन बसा. आता पिन ड्रॉप सायलेन्स. आता बोलायचं नाही, आता टाइम संपला बोलायचं. आता इकडे लक्ष द्या सर्वांना. सो नाऊ वी आर गोइंग टू टॉक अबाउट डेफिनेशन्स. आपण जेनेटिक्स वर येऊ. जेनेटिक्स फॉर यू, डेफिनेशन्स बद्दल यू. यस, काल काही डेफिनेशन बघितल्या होत्या आपण. कम ऑन टेल मी. है ना? फास्ट. नोट्स बंद करा सगळ्यांनी. नोट्स बंद करा. पटापट डेफिनेशन सांगा. मी ज्या विचारतो त्या, मी ज्या विचारतो त्या डेफिनेशन सांगा. ज्याला विचारतो त्याने सांगायचं. है ना? एक म्हण होती, छडी लागे छमछम. बरोबर है ना? कशी येत नाही विद्या, बघू आपण. बरोबर है ना? यस, बोला. जेनेटिक्स म्हणजे काय? स्टडी ऑफ जीन्स अँड क्रोमोझोम. स्टडी ऑफ इनहेरिटन्स, हेरिडिटी अँड व्हेरिएशन. व्हेरी गुड. पहिली डेफिनेशन करेक्ट आहे. सेकंड सेकंड डेफिनेशन. बरोबर. सेकंड डेफिनेशन, इनहेरिटन्स म्हणजे काय ते? इनहेरिटन्स. कम ऑन टेल मी. इनहेरिटन्स. इनहेरिटन्स म्हणजे काय? इनहेरिटन्स म्हणजे काय? काय? ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर. फ्रॉम पॅरेंट्स टू प्रोजेनी. जेव्हा ट्रान्सफर होईल कॅरेक्टर, आणि जर सिमिलर कॅरेक्टर ट्रान्सफर झाला त्याला काय म्हणायचं? हेरिडिटी. व्हेरी गुड. जर सिमिलर कॅरेक्टर ट्रान्सफर झाला त्याला काय म्हणायचं? हेरिडिटी. आणि जर डिफरन्सेस असतील तर काय? डिफरन्सेस असतील तर बोलत चला. डिफरन्सेस असतील तर व्हेरिएशन. चॅप्टरचं नाव काय? प्रिन्सिपल ऑफ इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. व्हेरी गुड. 3 डेफिनेशन झाल्या. चौथी होती डेफिनेशन. चौथी कोणती होती? यस, है ना? कॅरेक्टर. व्हॉट इज कॉल्ड एज कॅरेक्टर? कॅरेक्टर म्हणजे काय? बोलत चला. तुझा नंबर लिहून दे मला. तुझा ग्रुपमध्ये ऍड आहे का नंबर? नंबर लिहून दे मला एका कागदावर. नाव नंबर लिहून दे. बरोबर है ना? ग्रुपमध्ये ऍड होऊन जाईल. बरोबर. फॉर्म तुमचा बाकी आहे, सबमिट करा फॉर्म. है ना? यस, बोला. व्हॉट इज माय कॅरेक्टर? कॅरेक्टर म्हणजे काय? हेरिडेबल फीचर. है ना? कॅरेक्टर म्हणजे काय? हेरिडेबल फीचर. मी लगेच PPT पण शेअर करतो आज ग्रुपवर. या डेफिनेशन रीड करा, पाठ करा सगळ्यांनी. उद्या आल्याच पाहिजे सगळ्यांना. या जोपर्यंत डेफिनेशन येणार नाही तोपर्यंत पुढे जाऊन फायदाच नाही, अजिबात नाही. जेनेटिक्सच समजणार नाही. बिलकुल तोंडपाठ झाल्या पाहिजे.
यू शुड मास्टर इन दिस डेफिनेशन. कोणती डेफिनेशन कधी विचारली तर सांगता आली पाहिजे, तोपर्यंत जेनेटिक्स समजणार नाही. मार्क माय वर्ड, जेनेटिक आता सोपं नाहीये झोलॉजी सारखं. हे सगळ्यात डिफिकल्ट आहे. पुढे रेशो आहे, क्रॉसेस आहे ना, इम्पॉर्टंट टर्म्स आहेत, कन्सेप्ट आहे. बरोबर. हे जोपर्यंत टर्म समजणार नाही तोपर्यंत काहीच होणार झिरो. ट्रेट, ट्रेट म्हणजे काय? व्हॉट इज बाय ट्रेट? ट्रेट म्हणजे काय? व्हॉट इज बाय ट्रेट? ट्रीट नाही म्हणत तुम्ही. ट्रीट केव्हा भेटेल? जेव्हा तुम्ही टाइम टेबल फॉलो केला तेव्हा. ट्रेट म्हणतो आता, TRAIT, ट्रेट. ट्रेट म्हणजे काय? व्हेरिएशन, व्हॅरियंट, व्हॅरियंट ऑफ कॅरेक्टर. कॅरेक्टरचे जेवढे व्हॅरियंट आहे, बरोबर, डिफरंट डिफरंट ट्रेट्स आहेत, त्यांना आपण ट्रेट म्हणतो. समजतंय का? डिफरंट डिफरंट व्हॅरियंट ऑफ कॅरेक्टर, इट इज कॉल्ड एज ट्रेट. क्लिअर आहे सगळ्यांना? आता मोस्ट इम्पॉर्टंट, काल ट्रिपल स्टार दिला होता मी कोणत्या डेफिनेशनला? अलील. व्हॉट इज अलील? Alternative form of gene. Very good, excellent, appreciate. Alternative form of gene which are present on same locus on HC, homologous chromosome. जे दोन क्रोमोझोम सारखे आहेत त्यांच्या सिमिलर पोझिशनवर जे अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ, सगळ्यात महत्वाचा कन्सेप्ट आहे. जोपर्यंत हा अलील समजणार नाही तोपर्यंत जीन समजणार नाही. असं का होतं? एखादा कॅरेक्टर आहे ना मदर कडून येतो, एखादा कॅरेक्टर फादर कडून येतो. बरोबर. असं का होतं? ऑल डिपेंड्स ऑन अलील. हे सगळं कोणावर डिपेंड आहे? अलिल्सवर. है ना. आजपासून आता बिलकुल टाइमपास करायचा नाहीये, प्रॉपर टाइम टेबल सेट करून दिलाय तुम्हाला मी. आणि रोज टिक मारायचे आहे, त्याच्यामुळे टाइमपास नाही करायचा. 2 लेक्चर मध्ये पण टाइम भेटला ना, एक काम करून घ्यायचं पटकन कोणतं बी. समजतंय का? बिलकुल टिक झालं पाहिजे, दॅट इज युअर. आणि फक्त टिक करून पाठवताय ते बी समजेल मला, है ना. नाही तर नुसतं टिक करून पाठवलं है ना पण केलंच नाही, टाइमपासच केला, ते बी समजेल मला. डोंट वरी. बिलकुल अभ्यास करायचा सगळ्यांनी. ओके. है ना. डेफिनेशन आल्याच पाहिजे. नाव आपण बघितलं होतं होमोझायगस. होमोझायगस म्हणजे काय? व्हॉट इज बाय होमोझायगस? होमोझायगस म्हणजे काय? वेन सिमिलर अलील, अलील जेव्हा सारखे असतील त्याला आपण काय म्हणतो? होमोझायगस. प्युअर लाईन, ट्रू ब्रीडिंग. कोणते कोणते शब्द आहे त्याला? प्युअर लाईन, ट्रू ब्रीडिंग, होमोझायगस कंडिशन. बिलकुल सगळे विचार काढून टाकायचे डोक्यातले. अलर्ट, ताड बसायचं, लक्षात द्यायचं. एक एक इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे. नंतर कोणती आहे? हेट्रोझायगस. नंतर कोणती डेफिनेशन आहे? हेट्रोझायगस. बरोबर. हेट्रोझायगस, हेट्रोझायगस म्हणजे काय? डिसिमिलर, डिसिमिलर अलील. सो आज आपण या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे, डिकोड केलाय सक्सेस फॉर्म्युला. हे जर टाइम टेबल तुम्ही रोज फॉलो केला, त्रास होईल, एवढं सोपं नाहीये. पण डिकोड केलाय आपण फॉर्म्युला फॉर द सक्सेस. बरोबर. एवढं तुम्ही टाइम टेबल फॉलो करा, डेफिनेटली यू विल गेट रिच 600. बिलकुल एवढं जर तुम्ही फॉलो केलं ना, सगळे हुशार आहेत. बरोबर आहे ना. या ठिकाणी एवढा जर टाइम टेबल तुम्ही फॉलो केला, 12 तास स्टडी केली, जास्त नकोय. 12 तास, यस, तेवढं करावं लागेल. तेवढं जर तुम्ही केलं ना, सक्सेस फॉर्म्युला आहे हा, क्लिअर कट आहे. बरोबर. सक्सेस भेटेल, 600+ होईल. जामनेर मध्ये राहून होईल, झालंय, होईल, करून दाखवू आपण. पण त्याला मेहनत लागेल. टाइम टेबल आहे ना या ठिकाणी फॉलो करावं लागेल, टाइमपास करायचा नाही. बरोबर. बिलकुल अभ्यास करायचा. येस. आपण आता पुढच्या डेफिनेशन बघू. नेक्स्ट आहे डॉमिनंट कॅरेक्टर. डॉमिनंट कॅरेक्टर पुढची डेफिनेशन कोणती आहे? डॉमिनंट कॅरेक्टर पुढची डेफिनेशन कोणती आहे? डॉमिनंट कॅरेक्टर. पुढचा वर्ड कोणता आहे? डॉमिनंट कॅरेक्टर. पहिले तर मला सांगा, डॉमिनंट या शब्दाचा मिनिंग काय? डॉमिनंट कॅरेक्टर वर येऊ आपण, पण डॉमिनंट या शब्दाचा मिनिंग काय कोण सांगेल? डॉमिनंट म्हणजे काय? डॉमिनंट म्हणजे काय? क्लासमध्ये कोण डॉमिनंट आहे? बरोबर, तुम्ही. बरोबर. डॉमिनंट म्हणजे काय? बरोबर है ना. डॉमिनंट म्हणजे काय? लिहिलंय मी एक सेंटेन्स. मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन इन अवर क्लास इज यू. यू आर द डॉमिनंट. डॉमिनंट म्हणजे काय? बोला. डॉमिनंट म्हणजे काय? डॉमिनंट म्हणजे मेन. डॉमिनंट म्हणजे प्रमुख. डॉमिनंट म्हणजे प्रभावी. समजतंय का? बरोबर. एक ग्रुप असतो, सपोज तुमचा ग्रुप असतो ना, वेगवेगळे ग्रुप असतात ना तुमचे. अरे असतात ना वेगवेगळे ग्रुप. अचानक, भयानक, कटी पतंग, कोरा कागज, आय डोंट नो कोणते कोणते ग्रुप असतात, है ना. इडियट्स, आय डोंट नो नाव आहेत काय ग्रुप. तुम्हाला नाही म्हणत, ग्रुपचे नाव आहे. बरोबर. तुमच्या ग्रुपचं नाव काय? काय? काय नावच नाही ग्रुपला? काय नाव आहे तुमच्या ग्रुपचं? अरे असं कुठे होईल का? बरोबर. नंतर नंतर सांगितलं का? काय ग्रुपचं नाव काय? काय? नाही, असं होणारच नाही. होणारच नाही. हा. बरोबर. इकडे तर 100%. इथे भेटेल मला आन्सर. हा, काय ग्रुपचं नाव? काय? काय ग्रुपचं नाव काय?
काय बोला लवकर, असू नका, पटकन सांगा. मग कोणत्या ग्रुपचं नाव? कोणता? व्हेरी गुड, फ्रेंड्स. फ्रेंड्स फॉर एव्हर, व्हेरी गुड. काहीतरी नाव असणारच आहे. बरोबर, पण मग अंडरस्टँड करा, दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. इम्पॉर्टंट काय, इथे डॉमिनंट शब्द समजून घ्यायचा आपल्याला. डॉमिनंट म्हणजे काय, एखाद्या ग्रुपमध्ये एखादा लीडर असतो, एखादा मेन असतो, त्याचं सगळे ऐकतात, त्याचं डॉमिनन्स असतं. समजतंय का? बरोबर, डॉमिनंट म्हणजे काय आहे ना, जो की एक्सप्रेस होईल. आता आपण येऊ या ठिकाणी, यस, डॉमिनंट कॅरेक्टर बद्दल. द कॅरेक्टर विच इज एक्सप्रेस, द कॅरेक्टर विच इज एक्सप्रेस इन ऑल कंडिशन, इन हेट्रोझायगस कंडिशन ऍज वेल एज होमोझायगस कंडिशन. आता होमोझायगस मध्ये तर होतातच सगळे एक्सप्रेस, पण जो यस अलील हेट्रोझायगस कंडिशन मध्ये पण एक्सप्रेस होईल, तर त्याला आपण काय म्हणतोय? यस, या ठिकाणी अंडरस्टँड करा. बरोबर, डॉमिनंट अलील, आणि त्या कॅरेक्टरला आपण काय म्हणतोय? डॉमिनंट कॅरेक्टर. एक्झाम्पल घ्या, एक्झाम्पल घ्या म्हणजे समजेल. एक्झाम्पल घ्या म्हणजे समजेल. सपोज आपण काय एक्झाम्पल घेतोय? बरोबर, एक ट्रेट आहे टॉल, आणि टॉलचा जो अलील आहे त्याला आपण रिप्रेझेंट करतोय कॅपिटल टी ने. त्याला आपण कशाने रिप्रेझेंट करतोय? कॅपिटल. डॉमिनंट कॅरेक्टरचे जे अलिल्स आहेत ते आपण कसे एक्सप्रेस करतो? कॅपिटल लेटर्स ने. इंग्लिश अल्फाबेट कॅपिटल. इकडे लक्ष द्यायचं सर्वांनी. दुसरा ट्रेड आहे डॉर्फ. दुसरा ट्रेड आहे कोणता? डॉर्फ. त्याला आपण डी नाही म्हणत, त्याला आपण काय म्हणतो? स्मॉल टी. त्याला आपण काय म्हणतोय? स्मॉल टी. बरोबर, आता अंडरस्टँड करा. बरोबर, अलील तर एकटे, जिन तर कधी एकटे नसतात. जिन नेहमी कधी असतात? बरोबर, पेअर मध्ये. जर दोन्ही अलील कॅपिटल टी आहे, तर कोणती कंडिशन झाली? होमोझायगस का हेट्रोझायगस? होमोझायगस. आणि तो पर्सन कसा असणार आहे? टॉल. जर दोन्ही दोन्ही या ठिकाणी स्मॉल टी आले, तर ही कंडिशन कोणती झाली? होमोझायगस. तो पर्सन कसा असणार आहे? डॉर्फ. क्लिअर आहे? क्लिअर आहे सगळ्यांना? बरोबर. हे प्लांट साठी, ऍक्च्युली ह्युमन साठी वेगळं आहे, पण आपण या एक्झाम्पलने समजून घेऊ. पण आता मला सांगा, सपोज एक प्लांट आहे, त्याच्यामध्ये कॅपिटल टी पण आहे, त्याच्यामध्ये स्मॉल टी पण आहे. आता ही कंडिशन कशी झाली? हेट्रोझायगस. आता कॅपिटल टी पण आहे, आता स्मॉल टी पण आहे. आता इथे तर कॅपिटल टी एक्सप्रेस झाला होता, इथे तर स्मॉल टी एक्सप्रेस झाला होता, पण आता इथे कोण एक्सप्रेस होईल? इथे कोण एक्सप्रेस होईल? जेव्हा हेट्रोझायगस कंडिशन आहे, आणि त्यावेळेस कोण एक्सप्रेस होईल? कॅपिटल टी. तर हा प्लांट पण कसा असणार आहे? हा प्लांट पण कसा असणार आहे? टॉल. समजतंय का? का? कारण याच्यात कॅपिटल टी आहे, कॅपिटल टी एक्सप्रेस होतो हेट्रोझायगस कंडिशन मध्ये पण एक्सप्रेस होतो. सो टॉलनेस हेट्रोझायगस कंडिशन मध्ये पण एक्सप्रेस झाला. तर हा कॅरेक्टर कसा आहे? डॉमिनंट. क्लिअर झालं का सगळ्यांना? प्रमुख, प्रभावी. बरोबर, दॅट इज डॉमिनंट. परत एकदा डेफिनेशन आपण बघू डॉमिनंटची, है ना. सगळ्यांनी इथेच लेक्चर मध्ये पाठ झाली पाहिजे. सगळ्यांना इकडे लक्ष द्या, अलर्ट. सगळ्यात महत्वाचे टर्म्स आहे ते. जोपर्यंत हे टर्म समजणार नाही, जेनेटिक्स समजणार नाही. हे कमीत कमी 1,00,000 वेळा येईल, 1 करोड वेळा येईल डॉमिनंट वर्ड याच्यानंतर. डॉमिनंटचा मिनिंग आताच समजून घ्या. द कॅरेक्टर विच इज एक्सप्रेस इन हेट्रोझायगस कंडिशन ऑल्सो. जो कॅरेक्टर हेट्रोझायगस, आता कॅपिटल टी स्मॉल टी, स्मॉल टी एक्सप्रेस झाला का? नाही. कोण एक्सप्रेस झालं? कॅपिटल टी. प्रभावी कोण आहे? कॅपिटल टी. प्रमुख कोण आहे? कॅपिटल टी. आणि मग आपण त्याला काय म्हणू? डॉमिनंट. आणि कॅपिटल टी काय एक्सप्रेस करतो? टॉलनेस. तर मग हा कॅरेक्टर काय झाला? डॉमिनंट. द कॅरेक्टर विच इज एक्सप्रेस इन हेटेरोझायगस कंडिशन, त्याला आपण काय म्हणतोय? डॉमिनंट. त्याला आपण काय म्हणतो? डॉमिनंट. आपण बघा इथे खूप सारे कॅरेक्टर आहे डॉमिनंट. एक्झाम्पल बघून. बरोबर, ह्युमन्स मध्ये कोणते कोणते कॅरेक्टर डॉमिनंट आहे? बरोबर, क्लेफ्ट चीन, चीन असते, दॅट इज डॉमिनंट. बरोबर, यस. विडो पिक, विडो पिक म्हणजे है ना, विडो पिक म्हणजे असा व्ही शेप असतो बा. व्ही शेप, प्लेन नाही राहत. बरोबर है ना, प्लेन नाही राहत, व्ही शेप असतो. व्ही शेप आहे, त्याला आपण काय म्हणतो? विडो स्पिक, दॅट इज डॉमिनंट. बरोबर, डिम्पल्स, दॅट इज डॉमिनंट. ब्राऊन ब्लॅक हेअर, दॅट इज डॉमिनंट. हे सगळे डॉमिनंट कॅरेक्टर आहे. बरोबर, हे एक्सप्रेस होतीलच हेट्रोझायगस कंडिशन मध्ये. हे जास्त करून दिसतील प्रमाण यांचं. बरोबर, फ्रिकल्स, फ्रिकल्स म्हणजे आपण म्हणतो सनस्पॉट, है ना. यस, या ठिकाणी ब्राऊन कलरचे स्पॉट पडतील चेहऱ्यावर. बरोबर, दॅट इज यस, हिअर वी कॅन से अगेन डॉमिनंट. ब्राऊन आईज, दॅट इज डॉमिनंट. फ्री इयर लोब, फ्री इयर लोब, दॅट इज अगेन डॉमिनंट. हे सगळे डॉमिनंट कॅरेक्टर हे एक्सप्रेस होतील हेट्रोझायगस कंडिशन मध्ये पण. आणि याच्या व्यतिरिक्त स्मॉल टी एक्सप्रेस झाला नाही, म्हणजे तो कसा होता? सप्रेस. बरोबर, ग्रुपमध्ये एखादा असतो, क्लासमध्ये एखादा असतो, जास्त बोलत नाही, एकटा एकटा राहतो, है ना, स्वतःच्या विचारात राहतो, एक्सप्रेस होत नाही. तो कोणता असतो? सप्रेस. तो कोणता असतो? सप्रेस. हेट्रोझायगस कंडिशन मध्ये इथे आपण बघतोय जो एक्सप्रेस होत नाही, जो प्रभावी नाहीये, जो प्रमुख नाहीये, है ना,
जो या ठिकाणी एक्सप्रेस करत नाही, जर दुसरा असेल तर मग त्याला आपण काय म्हणतोय, सप्रेस, है ना. द कॅरेक्टर विच इज सप्रेस इन हेटेरोझायगस कंडिशन, यस हियर इट इज कॉल्ड एज व्हॉट, रेसेसिव्ह कॅरेक्टर. कम ऑन. द कॅरेक्टर विच इज सप्रेस, असा कॅरेक्टर जो एक्सप्रेस होत नाही, जो सप्रेस होऊन जातो, जो दबून जातो, रेसेसिव्ह. बरोबर, सप्रेस म्हणजे काय, दबून जाणे, है ना, स्वतःला एक्सप्रेस न करू शकणे. बरोबर. दुनिया जालिम आहे, दुनिया दुनिया आहे ना या ठिकाणी. बरोबर, डॉमिनंट बनायचं आपल्याला, आपल्याला सप्रेस नाही बनायचंय. बरोबर, आपल्याला दबून द्यायचंय. आपले जे ड्रीम्स आहे, आपले जे गोल्स आहे, बरोबर, आपल्याला ते फुलफिल करायचे, कम्प्लीट करायचे, है ना. समजताय का सगळ्यांना? बरोबर, एवढं सोपं नाहीये. मेहनत घेऊ आपण, टाइम टेबल फॉलो करू तर होईल. जर तुम्ही टाइम टेबल फॉलो नाही केला, सप्रेस होऊन जाल. तुम्ही डिसाईड करा, तुम्हाला सप्रेस बनायचंय, रेसेसिव्ह बनायचंय का डॉमिनंट बनायचंय इन टर्म्स ऑफ युअर गोल. मी तर इथे फक्त कॅरेक्टर बद्दल सांगतो. कॅरेक्टर काय आहे, बरोबर, डॉमिनंट आणि रेसेसिव्ह. कोण सांगेल पटकन, क्विकली रिकॉल करा. डॉमिनंट म्हणजे काय, डॉमिनंट म्हणजे काय, बोला लवकर. धनश्री, काय, कॅरेक्टर विच इज एक्सप्रेस इन heterozygous condition. And the character which is not expressed, the character which is suppressed in heterozygous condition, it is called as recessive. समजलं सगळ्यांना? नेक्स्ट इम्पॉर्टंट टू टर्म्स आहे पुढचे, फिनोटाइप अँड जिनोटाइप. कोणते दोन टर्म आहे, फिनोटाइप अँड जिनोटाइप. कोणते दोन टर्म आहे, फिनोटाइप अँड जिनोटाइप. फिनोटाइप म्हणजे काय, यस, फिजिकल एक्सप्रेशन, फिजिकल एक्सप्रेशन, फिजिकल एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर. बघा, कम्प्युटरचं एक्झाम्पल घेऊ. कम्प्युटर मध्ये सगळ्यांना नॉलेज आहे आजकाल. कम्प्युटर मध्ये काय असतं, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर. सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर. हार्डवेअर म्हणजे काय, हार्डवेअर म्हणजे काय, वी कॅन टच, वी कॅन फील. बरोबर, मॉनिटर आहे, सीपीयू आहे, माऊस आहे, कीबोर्ड आहे, हे सगळं काय आहे, हार्डवेअर. आणि सॉफ्टवेअर म्हणजे काय, वी कॅन नॉट सी इट, वी कॅन नॉट फील इट, वी कॅन नॉट टच इट. ते आतमध्ये असतं कम्प्युटरच्या. बरोबर आहे ना, त्याला आपण टच करू शकतो का, पाहू शकतो का सॉफ्टवेअरला, नाही. तसंच आहे इथे. बरोबर, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर. फिनोटाइप, फिनोटाइप काय आहे, इट इज एक्सटर्नल अपियरन्स, इट इज फिजिकल एक्सप्रेशन. एक प्लांट आहे, टॉल आहे का डॉर्फ आहे, हे आपण बघू शकतो. बरोबर, त्याच्यामध्ये फ्रूट कोणत्या कलरचे आपण बघू शकतो, टच करू शकतो, फील करू शकतो. समजताय का? कॅरेक्टर, जे कॅरेक्टर दिसतात, एक्सटर्नल अपियरन्स, टॉल आहे का डॉर्फ आहे. बरोबर, समजताय का? बरोबर है ना. बरोबर, हेअर्स कर्ली आहे का स्ट्रेट आहे, ब्लॅक आहे का व्हाईट आहे, ब्राऊन आहे. बरोबर, आईज ब्लू आहे का ब्राऊन आहे. दॅट वी कॅन सी, दॅट वी कॅन फील, दॅट वी कॅन टच. त्याला आपण काय म्हणणार आहे, कमॉन, त्याला आपण काय म्हणणार आहे, फिनोटायपिक. फिनोटाइप कॅरेक्टर, एक्सटर्नल अपियरन्स, हे अपियरन्स आहे. पण हे कशावर डिपेंड असतं, जिनोटाइप वर. हे कशावर डिपेंड असतं, जिनोटाइप वर. जिनोटाइप वी कांट सी. एखाद्या पर्सनला बघून आपल्याला त्याचे जीन्स बघू शकतो का आपण, नाही. फील करू शकतो का, नाही. पण फिनोटाइप वर आपण गेस करू शकतो. पण ऍक्च्युअल या ठिकाणी काय असतं, फिनोटाइप कशावर डिपेंड आहे, जिनोटाइप वर. तर जिनोटाइप म्हणजे काय, जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ कॅरेक्टर. समजलं का सगळ्यांना? जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन, सॉफ्टवेअर पार्ट आहे. बरोबर, जीन्स हे आपल्याला पॅरेंट्स कडून भेटतात, वडिलांकडून भेटतात, आईकडून भेटतात. बरोबर, यस, या ठिकाणी खानदानी आहे जीन्स. समजतंय का, है ना. तर हे काय आहे, जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन. आणि जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन वर डिपेंड करेल एक्सटर्नल अपियरन्स. समजतंय का? सगळे तुमचे क्वेश्चन्स क्लिअर होऊन जातील. बरोबर, एखाद्यामध्ये हे सगळं कोण डिसाइड करेल, तो टॉल आहे का, तो डॉर्फ आहे, कलर कोणता आहे, बरोबर, व्हॉट एव्हर, इयर आईज है ना, ब्लू आहे, ब्राऊन आहे, इच अँड एव्हरीथिंग. हे सगळं कोण डिसाइड करेल, जिनोटाइप. त्याच्यामध्ये जिनोटाइप कोणत्या प्रकारचा आहे, त्याला जीन्स कोणते भेटले, त्याच्यावर डिपेंड करेल त्याचं फिनोटाइप. आर यू गेटिंग माय टॉपिक? लास्ट डेफिनेशन आहे, शेवटची डेफिनेशन आहे. डेफिनेशन सगळ्यात संपल्या आपल्या. हायब्रिड, हायब्रिड म्हणजे हेट्रोझायगस कंडिशन. बरोबर, हायब्रिड म्हणजे हेट्रोझायगस कंडिशन. अन इंडिव्हिज्युअल विच इज प्रोड्यूस बाय मेटिंग ऑफ जेनेटिकली अनलाइक पॅरेंट्स. बरोबर, कॅपिटल टी स्मॉल डी अनलाइक पॅरेंट्स आहे, त्यांचा क्रॉस झाला. बरोबर, काय बनेल, हेट्रोझायगस कंडिशन बनेल, त्याला आपण काय म्हणू, हायब्रिड. 15 डेफिनेशन दिल्या आहे. आजची असाइनमेंट काय, 15 डेफिनेशन पाठ करणे. मी पीपीटी शेअर करतोय ग्रुपवर, 15 डेफिनेशन. बरोबर है ना, तुम्हाला या ठिकाणी पाठ करायचे आहे. लगेच लेक्चर झाल्यावर आता डीपीएस येईल, लगेच लेक्चर झाल्यावर क्विज येईल. बरोबर, टाइम पण तुम्हाला दिलाय मी, बिलकुल सॉल्व्ह करायचं, सॉल्व्ह केल्यानंतर टिक करायचं टाइम टेबल मध्ये. समजतंय का? रात्री झोपायच्या आधी है ना, पूर्ण पीसीबीचा है ना, सगळ्यांनी या ठिकाणी काय करायचं, आम्हाला पाठवायचं स्नॅप. क्लिअर आहे सगळ्यांना? बरोबर, काय आलं, बरोबर, फोटो पाठवायचा आहे लगेच. बरोबर, झालाय की नाही, ठीक आहे का, क्रॉस आहे.
बरोबर टिक आहे का डॅश नाही पाठवायचं रिकाम्या जागा. एकतर टिक करा नंतर क्रॉस करा झालं नसेल तर, आणि ते पाठवा सगळ्यांनी. क्लिअर आहे सगळ्यांना? मग झोपायचं सगळ्यांनी. बिलकुल अभ्यासाला लागा. बरोबर, नेटचा प्रॉब्लेम असेल, बुक्सचा प्रॉब्लेम असेल, लायब्ररीमध्ये आपल्या 24/7 आहे ना, काय आहे? बरोबर काय आहे? वायफाय आहे. तुम्ही करता की नाही वायफाय कनेक्ट करता की नाही? होतंय का? काय प्रॉब्लेम येतोय? होतोय ना कनेक्ट? बरोबर. जर काही प्रॉब्लेम आला, वायफाय आहे, बुक्स आहेत, लायब्ररी 3 कपाट भरून बुक्स आहे. त्याला जे लागले ते इश्यू करून घ्यायचे, रीड करायचे, जाताना सबमिट करायचे. तुम्हाला पाहिजे असेल तर मग इश्यू करून घेऊन जा, वॉट एव्हर. अभ्यास करा. काय पाहिजे ते सांगा. बरोबर आहे ना? पीसीबी साठी काय पाहिजे? तुम्हाला पाहिजे असेल एखादं पुस्तक मागवायचं लायब्ररीमध्ये, गिव्ह मी नेम्स. प्रत्येकाने उद्या काय करा, एक एक नाव बरोबर घेऊन या पुस्तकाचं, कोणतं पाहिजे तुम्हाला लायब्ररीमध्ये, आपण मागू ते पुस्तक. तुमच्यासाठी मागू. अभ्यास करा. बरोबर, कोणत्या पब्लिकेशनचं कोणत्या सब्जेक्टचं बुक पाहिजे तुम्हाला, मला नाव द्या उद्या. बरोबर, एक 8 दिवसामध्ये येऊन जाईल ते, आपण ऑनलाईन मागून जामनेरमध्ये नाही भेटलो. क्लिअर आहे सगळ्यांना? बरोबर. काय पाहिजे ते सांगा, अभ्यासाला लागा. करणार आहे का सगळे आता? बिलकुल आहे ना? लागणार आहे का अभ्यासाला आजपासून? व्हेरी गुड. पहिल्यापासून करताच तुम्ही, हुशार आहेत सगळे. पण या टेस्ट मध्ये मला दिसला पाहिजे रिझल्ट. किती एम आहे आपलं? 340. 340 आलेच पाहिजे. 340 आले तर रिवॉर्ड आहे, 340 नाही आले तर पनिशमेंट. क्लिअर आहे सगळ्यांना? अभ्यासाला लाग. है ना? रेकॉर्डेड लेक्चर अवेलेबल आहे, काय डाऊट आला तर. बरोबर, सगळं काही प्रेझेंट आहे. बरोबर आहे ना? कुठे? बरोबर आहे ना? क्लासरूम मध्ये, गुगल क्लासरूम मध्ये. बरोबर आहे ना? ठीक आहे, यू कॅन लिव्ह. साईन केलाय सगळ्यांनी गर्ल्सनी? बॉईजचे बाकी साईन आहे ना? ठीक आहे. बाकी सायन्स केलाय सगळ्यांनी? काय नाही भेटलं तुला? फॉर्म नाही भेटला? नोट्स नाही भेटला रे? हो. उद्या 100% तुला. कोण कोण बाकी नोट्स साठी? 1 2 3 नोट्स भेटल्या ना तुम्हाला? 4 5 6, तू पण बाकी आहे? अरे, 7. बरं बरं, उद्या सगळ्यांना भेटून जाईल. है ना? तुम्ही पण बाकी आहे. 8 बाकी आहे. 9. ठीक आहे. त्यांची फी बाकी आहे, फी सबमिट करा. बरोबर, फी आपली जास्त नाहीये, त्याच्यामुळे ज्याच्याकडे बाकी असेल सबमिट करून घ्या. 1 2 दिवसामध्ये सगळ्यांनी अभ्यासाला लागा. बर ठीक आहे, ऑनलाईन कर. का नाही जमणार? बरं, नंतर एखाद्या संडेला कव्हर करून घ्या, रेकॉर्डिंग घेऊन जाईल. कोणत्या? खालच्या इथेच बरं, कारण अभ्यास खाली पण जाऊ शकता, काही प्रॉब्लेम तुमच्यासाठीच आहे. बरोबर, उलट इथे शांतता असेल. है ना? इथे येतात नाही लायब्ररीत? रोज येतात नाही? येता की नाही तुम्ही रोज? मग यस. सकाळी 8 ते रात्री 8 चालू आहे. सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत चालू आहे लायब्ररी, कधी या. तुमच्यासाठीच आहे. पुढे बोला. हा, तुझा नंबर ऍड करू. ठीक. ठीक आहे. हो 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 हो. तुझ्याकडे आहे. तुझ्याकडे येते. ठीक आहे, चालेल. बरं, दुसरं घेऊन जा मग, ते सबमिट करून दुसरं घेऊन. लायब्ररीमध्ये आहे ना आपल्या 5 6 कॉपी आहे फिंगर टिपच्या. सगळे आपल्याकडे, नसेल तर नाव दे मागून, 8 दिवसात येऊन जाईल. सगळे आपल्याकडे. एमटीजी 10 12 आहे. कोणतं पाहिजे एमटीजी तुला स्पेसिफिक? बायोचे मध्ये पण एमटीजीचे 4 5 प्रकार आहे. चॅम्पियन वेगळे आहे ना? वेगवेगळे प्रकार आहे. माझ्या मते तर फिंगर टिपच बेस्ट आहे. बरोबर. ठीक आहे ना, मग आपण चिटकून घेऊ, काही प्रॉब्लेम नाही, त्याला बाइंडिंग करून घेऊ. सबमिट कर, दुसरं घेऊन जा, आपण बाइंडिंग करू, काही प्रॉब्लेम नाही. अभ्यास करा, फाटलं तर चालेल. 10 पुस्तक पाठवू द्या, अभ्यास कर, दॅट इज इम्पॉर्टंट. है ना? बाकी काय लागेल ते सांग.